आंतरराष्ट्रीय वाररेषा हा अभ्यास करायचा आहे। आंतरराष्ट्रीय वाररेषा ही जी काही आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे तर ही समजून घेण्यासाठी तुमच्याजवळ काही ज्ञान असणं गरजेचं आहे। आता हे कोणतं ज्ञान असणं गरजेचं आहे तर इथे मी या ठिकाणी मांडते। लक्षात घ्या की आपल्याला रेखावृत्त माहिती आहे तर आपले एकूण रेखावृत्त किती आहे हे 360 आहे। एकूण रेखावृत्त 360 आहे आणि हे प्रत्येक रेखावृत्त सूर्याच्या समोर जात असतात। म्हणजे मग एकूण स्थानिक वेळा किती आहे ह्या 360 आहे। 360 रेखावृत्त आहे म्हणजेच 360 स्थानिक वेळा आहे। बघा आता तुमच्या समोर पृथ्वी गोल आहे। हा काय आहे हा पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वी गोलावरती ह्या पद्धतीने म्हणजे उभं जे काही काढलेलं आहे ह्या उभ्या रेखावृत्ताच्या रेषा आहेत। बघितल्या तुमच्यापैकी कोणी पृथ्वी गोलावरती रेखावृत्ताच्या रेषा कशा मांडलेल्या आहेत? बघायचं असेल तुम्ही बघू शकता। ये सुवर्ण हे पहा या ठिकाणी ह्या ज्या उभ्या रेषा दिसत आहेत ही एक उभी रेषा ही आहे ही आहे ही आहे बैस खाली। तर अशा एकूण किती उभ्या रेषा आहेत? ऍक्च्युअली याला उभ्या रेषा नाही म्हणत, याला आपण रेखावृत्त म्हणतो। हे किती आहे? 180 किती आहे? टोटल 360 आहे। हे लक्षात आलं। मग आता हे 360 रेखावृत्त दोन गोलार्धामध्ये विभागलेले आहेत। जसं प्रदीप सांगतो की 180 मग 180 पूर्वेला आहेत आणि 180 पश्चिमेला आहेत। मग आता काय होतं की जे प्रवासी जगाचा प्रवास करायला निघतात तर मग ते प्रवास करत असताना त्यांच्या समोर एकूण 360 स्थानिक वेळा येतात। मग या 360 स्थानिक वेळा म्हणजे खूप वेळा त्या बदलल्या जातात। म्हणजे दर काही अंतराला दर रेखावृत्ताला त्याला नवीन वेळ दिसते। मग असं करत करत त्याला एक वार जो आहे तर तो वारामध्ये सुद्धा गोंधळ निर्माण होतो आणि मग हा गोंधळ दूर करण्यासाठी आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक रेषा कल्पिलेली आहे। त्या रेषेला आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हणतो। आता ही आंतरराष्ट्रीय वाररेषा समजून घेण्यासाठी आपल्याला एक छोटीशी आकृती या ठिकाणी काढायची आहे। तर सर्वांनी या आकृतीकडे नीट लक्ष द्या। समजा आपण या ठिकाणी ही 0° रेखावृत्ताची रेष काढली आणि याच्या इकडे तुम्ही किती सांगितलेले आहे 180 आणि याच्या इकडे किती सांगितलेले आहे 180। मग हे 180 काय आहे हे पूर्व जे आहे आणि इकडे जे आहे हे पश्चिम जे आहे। म्हणजे ह्या शून्यापासून इकडे 180 पर्यंत किती रेखावृत्त आहे तुमचे 180 आहेत। मग आता 180 म्हणजे मग इथे आपण हे 60चं घेतलं हे 120चं घेतलं म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 60 रेखावृत्त आहेत असं आपल्याला इथे लक्षात येतं। इथे पण आपण तसंच मांडूया कारण आपल्याला एक छान खेळ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। इथे 60° हे 120° आणि हे 180°। तर असे हे रेखावृत्त या ठिकाणी आहे। रेखावृत्त असल्यामुळे आपण इथे काय करणार आहोत उभ्या रेषा देणार आहोत। ह्या ज्या उभ्या रेषा आहेत मी फळ्यावर काढल्यात म्हणून त्या सरळ तुम्हाला दिसत आहेत पण आपल्या पृथ्वी गोलावरती ह्या लंबवर्तुळाकार आहेत कारण आपली पृथ्वी गोल आहे आणि त्यामुळे मग ह्या इथून निघालेल्या आहेत आणि त्या इकडे आलेल्या आहेत। म्हणजे ह्या प्रत्येक कशा आहेत अर्ध लंब वर्तुळाकार। ह्या पूर्ण वर्तुळाकार नाही कारण मग ते चेंज होऊन जातं इकडे गोलार्ध चेंज होऊन जातं। मग अशा रीतीने या ठिकाणी आपण काय म्हणतो जागतिक वेळ काय आहे आपली की जिथे 0° रेखावृत्त आहे तिथे जर दुपारचे 12 वाजले तर संपूर्ण जगामध्ये दुपारचे 12 वाजले असं आपण लक्षात घेतो। ही जागतिक प्रमाण वेळ आहे। मग आता आपल्याला खेळ असा या ठिकाणी खेळायचा आहे की हे दोन प्रवासी आहेत। हा एक प्रवासी आहे आणि
आणि हा एक प्रवासी आहे. हे चालले जगाचा प्रवास करायला. मग आता हे जगाचा प्रवास करायला चाललेले आहेत. तर हा काय म्हणतो की मला जायचंय बाबा इकडे. इकडची दिशा कोणती आहे? पश्चिम. हा काय म्हणतो मला पश्चिमेला जायचंय. तर हा म्हणतो की नाही बाबा तुझं माझं काही आता फार वेळ जमणार नाही, कारण मला जायचंय पूर्वेला. आणि म्हणून मग हा निघतो पूर्वेला. मग ज्यावेळी इथे दुपारचे 12 वाजलेले आहेत, इथे आपण लिहूया दुपार 12. आजच निघाले ते. आजची तारीख काय आहे? 18 जानेवारी. वार कोणता आहे आज? बुधवार. हे खूप चांगले पक्के मित्र आहे, पण निघाले ते विरुद्ध दिशेने. मग आता इथे 60 अंशावरती याला दुपारचे 4 वाजलेले दिसले. आहे की नाही? कारण एवढं अंतर पार करायला पृथ्वीला 4 तास लागतात. अनेक याच्यामध्ये रेखावृत्त आहे, 60 रेखावृत्त आहे. प्रत्येक रेखावृत्त कापायला पृथ्वीला 4 मिनिटं लागतात. आणि म्हणून मग या ठिकाणी 60 रेखावृत्त आहे, म्हणून जवळजवळ 4 तास या ठिकाणी लागतात. मग इकडे सुद्धा 4 म्हणजे 60 रेखावृत्त आहे. मग इकडे किती तास लागतील? 4 तास लागेल. आहे की नाही? मग इथे पण इथे 4 तास लागले. मग इथे जर दुपारचे 12 वाजलेले आहेत, मग इथे किती वाजलेले असतील? 4 तास तरी लागले. मग इथे किती वाजलेले असतील? दुपारचे 4. बरोबर आहे ना? लक्षात येतंय? इथे किती वाजले असतील? दुपारचे 4. आपण दुपारचे 4 ला इंग्रजीमध्ये काय टाकतो? AM टाकतो की PM टाकतो? PM टाकतो. म्हणून मग आपण इथे काय म्हणणार आहोत? PM. मग आता हे काय असतील? PM असेल की AM असतील? आपण घड्याळ बघतो ना, टाइम लिहितो ना आपण. सकाळचे जर असतील तर आपण त्याला AM म्हणतो, आणि दुपारी 12 नंतरचे जे असतात त्याला आपण PM म्हणतो. मग इथे सकाळचे 4 वाजलेले असतील. लक्षात येते तुमच्या? मग आता इथे ही एवढं अंतर कापायला किती वेळ लागेल? पुन्हा 4 तास लागते. मग इथे किती वाजलेले असतील तेव्हा दुपारचे? दुपारचे वाजले असतील की रात्रीचे असतील? रात्रीचे असतील. मग इथे रात्रीचे 8 वाजलेले आहेत. मग हे पण PM आहे. मग हा इकडे निघतोय. मग त्याच वेळी बरोबर याचे अंतर कापलं जात आहे. मग इथे किती वाजलेले असतील? सकाळचे 8 वाजलेले असतील. लक्षात येते ना? हे सकाळचे 8 वाजलेले असतील. मग आता हा इकडे जातोय पुढे. गणित लक्षात घ्या. इथे दुपारचे 12 वाजलेले होते. हा इकडचं सूर्य अजून म्हणजे यायचं बाकी आहे. आणि म्हणून मग इथे काय? इथे 4च वाजलेले. 4 वाजलेले असतील का? गणित चुकू नका. गणित तुम्ही चुकताय. इथे तुम्ही 4 लिहिलेत म्हणून इथे 4 लिहिलेत. इथे किती वाजलेले असतील? दुपारचे 12 वाजलेले आहेत. 12 वाजेच्या आधी 4 तास करा. बरोबर आहे? नक्की सकाळचे 8 वाजलेले आहेत. हे दुपारचे 12 आहेत ना? हे दुपारचे 12 आहेत. मग 12 नंतर 11, 10, 9 आणि 8. बरोबर आहे ना? 8 लक्ष आहे. मग आता हे सकाळचे 8 वाजलेले. मग इकडे गेलेले. मग सकाळचे 8 जर वाजलेले असते तर तुम्ही इकडे दाखवले असते. काहीतरी गोंधळ होता आपला. म्हणून मग इथे जे वाजलेले आहेत हे किती असतील? 12 असतील. हे किती असतील? 12 वाजलेले असतील. आणि इकडे बघा, हा चाललाय इकडे. इथे रात्रीचे 8 वाजलेले होते. आता किती वाजलेले असतील? रात्रीचे 12. मग आता हे दोन्ही मित्र जे आहेत, हे दोन्ही मित्र रात्री, इकडे पण रात्री, 12 वाजता 180 अंश रेखावृत्तावरती आले. आपण काय म्हटलं होतं की पृथ्वीवरती एकूण 360 रेखावृत्त आहेत. त्यातले 180
पूर्वेला आहे 180, पश्चिमेला आहे. मग आता हे पूर्व आणि पश्चिमचं जे काही रेखावृत्त आहे ना, तर हे असं एकच आहे. ही आपली पृथ्वी आहे. या पृथ्वीला असे दोन भाग आहेत का? नाही आहे. आणि म्हणून पूर्व रेखावृत्त आणि पश्चिम रेखावृत्त जर तुम्ही लक्षात घेतलं तर हे पहा या ठिकाणी ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. याच्या इकडे 180 आहे आणि याच्या इकडे 180 आहे. मग ही 180 अंशाची एकच रेषा आहे ही. पहा मला खडू जातोय ना, ही ह्याप्रमाणे काढलेली आहे ही. मग आता हे दोन्ही किती वाजता भेटले? 12 वाजता. भेटण्याचं कारण काय? एक तर पूर्वेला गेला, एक तर पश्चिमेला गेला. मग काय कारण असेल बरं इथे दोघं सोबत भेटले? विनय, आपण आत्ताच काय बघितलं? पृथ्वी अशी का? पृथ्वी गोल आहे की नाही? हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही मी काय केले? दुमटले. पृथ्वीशी गोल आहे की नाही? मग हे दोघं काय झाले? हे एक झाले. आणि म्हणून मग या ठिकाणी दोघे जण आले, इथे पोहोचलेत ते. आणि मग काय झालं? हा काय म्हणतो की अरे रात्रीचे 12 वाजले. हा पण म्हणतो हो ना, रात्रीचे 12 वाजले, खूप प्रवास करून आलो, आता जरा थकलो. मग हा काय म्हणतो की हा बुधवार होतो ना, तर अरे उद्या गुरुवार आहे, माझा उपवास आहे. कारण रात्री 12 नंतर काय येतो? पुढचा दिवस येतो. मग हा काय म्हणतो की नाही बाबा, मला आताच काहीतरी खाल्लं पाहिजे, 12 वाजून गेलेले आहेत, पण तरी पण मला भूक लागली, उद्याचं दिवस उजाडलाय, आजचं गुरुवार आहे, मला उपवास आहे. असं हा इकडे जाणारा प्रवासी म्हणतो. मग इकडे पण बुधवार होता हा, आहे की नाही? पण मग हा कोणता वार असेल इकडे? इकडे कोणता वार असेल? हा काय म्हणेल? अरे नाही, तू सांगतोय बुधवार आहे, पण नाही, अजून तर माझ्याकडे तर मंगळवार आहे. इकडे काय येईल? तो मंगळवार जाईल ना. लक्षात येत आहे का? इथे रात्रीचे 12 वाजले आहेत म्हणजे आणि इकडे सकाळचे 8 वाजता आहेत. त्याच्यानंतर हे 4 आहे, मग नंतर 12 आहेत ना. या सगळ्या गोष्टी तर वेगळ्याच आहेत. मग असं कसं काय आहे? मग हा काय म्हणतो की इथे आदल्या दिवशी म्हणजे मी जर इकडे गेलो तर इकडे तर रात्री म्हणजे मंगळवार येणार आहे. मग हा जो मंगळवार आहे आणि हा म्हणतो की नाही रे बाबा, गुरुवार आहे. लक्षात येत आहे का? या दोघांमध्ये गोंधळ निर्माण होतो. हा म्हणतो की नाही, माझा उपवास येतो, म्हणतो की अरे नाही, आज तर अजून म्हणजे मंगळवार येणार आहे. मग हे कसं काय? तर मग हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक रेषा निश्चित केलेली आहे. मग ती रेषा कोणती आहे? की 180 अंशाची. मग यावरून काय तर ही जी 180 अंशाची रेषा आहे, समजा आपण ही काढली. मग हे दोघं परत इकडनं आले. मग आता याला काय इकडे जायचंय आणि याला इकडे जायचंय. मग हा काय म्हणेल की ठीक आहे बाबा, तू म्हणतोय, मी म्हणतोय, आपल्या दोघांचा गोंधळ नको व्हायला, म्हणून आपल्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा तयार केलेली आहे. त्याच्यानुसार मला या ठिकाणी बुधवार मंगळवार न धरता एक वार मी 2 वेळेस मोजेल किंवा इथे मी गुरुवारला पदार्पण करतो असं समजेल, कारण मी तिकडे जाणार आहे. लक्षात येते का? हा जो आहे हा इकडे येणार आहे ना, आणि इकडे कोणता वार असेल तरी गुरुवार असेल. आणि म्हणून हा काय म्हणतोय की ठीक आहे, मी बुधवार इथे होता ना, तर मग आता माझा मंगळवार नसेल, बुधवार पण नसेल, मग काय असेल? तू म्हणतो त्याप्रमाणे गुरुवार असेल. पण मग हा काय म्हणतो, ठीक आहे, तू मान्य केलं ना, मग मी पण तुझ्याकडे आलो आहे. मग इथे काय आहे की इथे मला मंगळवार मिळणार आहे ॲक्च्युअली, आणि आहे कोणता? गुरुवार आहे. म्हणून मी काय करेन की एक दिवस पुढचा वार या ठिकाणी पकडेल, म्हणून या ठिकाणी मी मंगळवार लक्षात घेईन. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने
गोंधळ होऊ नये म्हणून ही जी काही आंतरराष्ट्रीय वाररेषा आखण्यात आलेली आहे, तर या आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये हे पाहिजे इकडची, तर ही याप्रमाणे गेलेली आहे. म्हणून इकडनं इकडे जाणारे आणि इकडनं इकडे येणारे काय करतात की ह्या रेषेवरती आपला एक दिवस 2 वेळेस मोजतात आणि इकडचा जो असतो तो एक दिवस गॅप करतो, ज्याला आपण मेरिडियन डे म्हणतो. मेरिडियन डे ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल. तर ती गॅप करून तो पुढचा दिवस पकडतो, त्याला आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? मग आता या संदर्भात आणखी कुणाला जर काही शंका असेल तर आपण नंतर बघूया, पण आता इथे आपण थांबतोय.